तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे शेतामध्ये, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकर माहिती होईल. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या शेतामध्ये काय काय सध्या लावलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्ही पाहताय ते कापूस आहे, ज्यालाच की आम्ही मराठी भाषेत सरकी असं म्हणतो. सरकीचं झाड अतिशय खूप छान पद्धतीने कापसाच्या झाडाची उंची वाढलेली आहे. त्याला पातळ जोडली वगैरे खूप काही प्रमाणात लागलेलं आहे. मित्रांनो, हे काय मी 2-3 वर्ष आधी लावलेलं होतं केळीचं झाड. मी पहिल्यांदा एकच लावलं होतं, त्यानंतर त्याचे खूप काही झाडं तयार झालेले आहेत. हे बघू शकता, त्याला असे छान प्रकारे केळीचे घड लागलेले आहेत. हे जे दिसतंय हे शेवगाचं झाड आहे. हे पण खाण्यासाठी खूप योग्य असं असतं. बघा किती छान असं. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्या शेतामध्ये काय पीक आहे सध्या. तर मित्रांनो, मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप मेहनत घेत आहे मित्रांनो. हे पहा शेतातील नजारा. मित्रांनो, मी आता या व्हिडिओमध्ये आमच्या शेतातील एक छोटंसं घर म्हणजेच गोठा, म्हशीसाठी गोठा केलेला आहे मी, तो मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. हे शेड आहे आणि ते म्हशी आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतातील जनावरं. हे पहा मित्रांनो, हे असे 3 प्रकारचे छोटेसे वगैरे आहेत. आतमध्ये एक म्हैस आहे. तर मित्रांनो, आता जनावरांना चारा वगैरे टाकलेला आहे खाण्यासाठी. आता त्यांना दुसरा नवीन फ्रेश चारा घेण्यासाठी जातोय आता. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप माहिती भेटेल शेतकऱ्याचं जीवन कसं असतंय आणि शेतीमध्ये काय काय पिकतंय. तर बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू. तर मित्रांनो, आता सध्या मी आलेलो आहे शेतामध्ये आणि हे पाहू शकता तुम्ही, जनावरांसाठी चारा न्यायचा आहे. त्याला म्हणतात शेतकरी भाषेमध्ये गिन्नी गोळा. आणि मी आता हे तोडणार आहे. त्यानंतर वरती कोठ्यामध्ये नेऊन त्याचा कुट्टी करून जनावरांसाठी टाकणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा एक शेतीविषयक व्हिडिओ होता. तर असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.